खून प्रकरणात नगरसेविका शालीन शिंदे यांचा जामीन अर्ज फेटाळला. सोलापूर शहरातील गाजलेल्या खून प्रकरणात आरोपी नगरसेविका सौ शालीन शंकर शिंदे यांचा जामीन अर्ज माननीय न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पी राजवैद्य यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या प्रकरणात फिर्यादी बाजीराव पांडुरंग सरवदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जानेवारी 2024 रोजी दुपारी व सायंकाळी झालेल्या वादातून आरोपीकडून गंभीर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात फिर्यादीचे भाऊ बाळासाहेब सरवदे यांच्यावर तलवारीने वार करण्यात येऊन त्यांचा मृत्यू झाला. तक्रारीनुसार आरोपींनी पूर्वीपासून असलेल्या राजकीय वादातून संगनमताने हल्ला केला. घटनेदरम्यान तलवार व कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला असून या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 5/2024 अंतर्गत भारतीय न्याय संहिता BNS तसेच आर्म ऍक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी शालीन शिंदे यांनी जामीनसाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र जिल्हा सरकारी वकील डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांनी जोरदार युक्तिवाद करत गुन्ह्याचे गांभीर्य अधोरेखित केले. घटनेत प्रत्यक्षदर्शी, 10 साक्षीदार, वैद्यकीय पुरावे तसेच परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच आरोपींना जामीन दिल्यास साक्षीदारावर दबाव आणण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांनी काम केले, तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी बाजू मांडली.